श्री साईबाबा संस्थानचे श्री साईबाबा हॉस्पिटल आणि श्री साईनाथ रुग्णालयाच्या एक्स-रे विभागाकरिता मायलॉन लॅबोरेटरीज यांच्याकडून एकूण 1,15,00,000 रुपये किमतीच्या 2 अद्ययावत एक्स-रे मशीन देणगी स्वरूपात प्राप्त झाल्या असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली। सदर मशीन श्री साईबाबा हॉस्पिटल आणि श्री साईनाथ रुग्णालयाच्या एक्स-रे विभागात बसवण्यात येऊन त्यांची मायलॉन कंपनीचे अध्यक्ष राजू मलिक आणि त्यांच्या पत्नी सौ सीमा मलिक यांच्या हस्ते पूजा करून उद्घाटन करण्यात आले। यानंतर श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते देणगीदार साई भक्त राजू मलिक आणि त्यांच्या पत्नी सौ सीमा मलिक यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मायलॉन कंपनीचे व्यवस्थापक जितेंद्र खैरे, श्री साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मैथिली पितांबरे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, अधिसेविका मंदा थोरात, नजमा सय्यद, बायोमेडिकल विभागाचे इंजिनियर राजेश वाकडे, तुषार कुटे, श्रद्धा कोते आणि स्टोअर कीपर सुनील निकम आदी उपस्थित होते। मायलॉन लॅबोरेटरीज कंपनीच्या वतीने शिर्डी संस्थान रुग्णालयाकरिता यापूर्वी सुमारे 1 कोटीहून अधिक किमतीच्या विविध मशिनरी आणि ॲम्ब्युलन्स देणगी स्वरूपात मिळाल्या आहेत। चेअरमन श्रीयुत राजीवजी मलिक आणि त्यांच्या पत्नी श्रीमती सीमा मलिक या साई भक्त आहेत। ते नियमितपणे साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात। या ठिकाणी श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने जे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यासाठी ते नेहमी योगदान करत असतात। संस्थांच्या वतीने चालवण्यात येणारं साईबाबा हॉस्पिटल आणि श्री साईनाथ हॉस्पिटल या ठिकाणी त्यांनी 2 अद्ययावत अशा एक्स-रे मशीन उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्याची किंमत अंदाजे 1,15,00,000 दरम्यान आहे। यापूर्वीसुद्धा श्रीयुत मलिक यांनी जवळपास 1 कोटीचे साहित्य आणि ॲम्ब्युलन्स जे आहे ते श्री साईबाबा संस्थांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत। ज्या मशीन उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचा रुग्णांसाठी आणि हॉस्पिटलसाठी निश्चितचपणे चांगला फायदा होणार आहे। श्री साईबाबा हॉस्पिटल जे आहे हे 1967 साली सुरू झालेलं होतं आणि त्याचा मोठा वारसा आहे। तर या हॉस्पिटलमार्फत सुद्धा जे आहेत इथून पुढच्या कालावधीमध्ये वेगवेगळी शिबिरं राबवण्यात येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून रुग्णांना जास्तीत जास्त फायदा जो आहे तो कसा करता येईल याचा प्रयत्न जो आहे संस्थांच्या माध्यमातून केला जाईल। साईनाथ हॉस्पिटल जे आहे ते पूर्णतः चॅरिटीवर चालवलं जातं। दरवर्षी जवळपास 100 कोटीच्या वर चॅरिटी जी आहे ह्या हॉस्पिटलच्या मार्फत केली जाते। तर परिसरातील किंवा आजूबाजूचे जे गोरगरीब लोक असतील ज्यांना पैशाचा अभावी उपचार करता येत नाही अशा सर्व रुग्णांनी या साईनाथ हॉस्पिटलच्या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन या निमित्ताने मी करीत आहे।